सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। मौखिक परंपरा लाभलेली मराठी मुळातच अभिजात। प्राध्यापक डॉक्टर केशव सखाराम देशमुख। हजारो वर्षाची मौखिक परंपरा लाभलेली मराठी ही मुळातच अभिजात भाषा आहे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर केशव सखाराम देशमुख यांनी खिवंसराव पाटील शिक्षण संकुल, गणेश नगर, थेरगाव येथे गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी व्यक्त केले। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थी व शिक्षक रचित काव्य आविष्कार या कविता संग्रहाचे प्रकाशन करताना प्राध्यापक डॉक्टर देशमुख बोलत होते। ज्येष्ठ विधिज्ञ आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाहक ॲडव्होकेट सतीश गोरडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। तसेच साहित्यिक प्रदीप गांधलीकर, शाळेचे माजी विद्यार्थी व युवा उद्योजक निलेश कुलकर्णी, मुख्याध्यापक नटराज जगताप, मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर, बाल विभाग प्रमुख आशा हुले यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती। प्राध्यापक डॉक्टर केशव देशमुख पुढे म्हणाले की 6 महिन्यांपूर्वी राज्य सरकारने मराठीचे पहिले विद्यापीठ अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे स्थापन केले। त्यापूर्वी केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला आहे। महाराष्ट्रातील सर्व आस्थापनांमध्ये लोकव्यवहारासाठी मराठीचा कटाक्षाने वापर करण्यात यावा असा शासकीय ठराव नुकताच सहमत करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर मराठीची ज्ञानभाषा म्हणून वाटचाल सुरू आहे। काव्य आविष्कार या प्रातिनिधिक कविता संग्रहामुळे शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या लेखन प्रतिभेला प्रोत्साहन मिळून भावी काळात त्यांच्यातून प्रतिभावंत साहित्यिक निर्माण होतील। भीम कुलकर्णी लिखित माझी कविता या कवितेच्या सामुदायिक अभिभाषणाने देशमुख यांनी आपल्या मनोगताचा समारोप केला। प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला। अंजली सुमंत यांनी प्रास्ताविक केले। विद्यार्थ्यांनी रसग्रहण, कविता सादरीकरण आणि वाचलेल्या पुस्तकांची समीक्षा करीत मान्यवरांकडून दाद मिळवली। तर अश्विनी बाविस्कर यांनी आई या कवितेचे अभिवाचन करून उपस्थितांना अंतर्मुख केले। अतुलाडे, श्रद्धा होनशेट्टे, कृतिका काळे यांनी संयोजनात परिश्रम घेतले। स्मिता जोशी यांनी सूत्रसंचलन केले। शिवाजी पोळ यांच्या लोकगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। सुनीता घोडे यांनी आभार मानले। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी प्रदीप गांधलीकर। ज्ञानपीठ विजेते लेखक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची आज जयंती। जी जयंती राज्यभर मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा होते। या कविश्रेष्ठ कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो। आदरणीय गोरडे सर, या संस्थेचे विश्वस्त, तुमचे लाडके मुख्याध्यापक आणि आमचे लाडके मित्र जगताप सर, आमचे दुसरे पत्रकार बंधू, गझलकार कवी प्रदीपजी, उपस्थित सर्व आदरणीय शिक्षिका, कर्मचारी वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, दृष्ट लागावी इतक्या सुंदर शाळेमध्ये मी आज उभा आहे, याचा मला अभिमान आहे। नटराज सर, आताच अंजलीताईंनी माझं भाषणाचं काम बरंचसं हलकं केलं। त्यांनी खूप महत्वाच्या गोष्टी इथे सांगितल्या, अभ्यास करून सांगितल्या। मी त्यांचं अभिनंदन करतो। ज्यांचा वाढदिवस झाला त्या तिन्ही लेकरांना आशीर्वाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो।
मध्ये मला विचारलं की सर तुमचा वाढदिवस कधी आहे. मी म्हटलं ज्या दिवशी मी भाषण करतो तो माझा वाढदिवस. मी सुरुवातीलाच म्हणालो की अतिशय महत्वाच्या शाळेमध्ये मी भाषण देण्यासाठी उभा आहे. मी तुम्हाला सगळ्यांना आनंदानं आणि नम्रतेनं सांगतो की मी महाराष्ट्रभर सगळ्या विद्यापीठामध्ये भाषणं दिली, पण इतकी सुंदर शाळा मी पहिल्यांदा पाहिलेली आहे. जसं कोरडे सर म्हणाले की केशव देशमुख सरांचा विद्यार्थी व्हायला मला आवडलं असतं, मला असं म्हणावं वाटतं की मी जर लहान असतो तर या शाळेमध्ये मी ऍडमिशन घेतलं असतं. कारण माझ्या सगळ्या बालपणीच्या आठवणी या शाळेनं जाग्या केल्या आहेत. आणि भूषणावह आणि आनंदाची गोष्ट आहे की या शाळेमध्ये सगळ्या अधिक संख्येनं शिक्षिका आहेत. ही किती मोठी गोष्ट आहे. आणि आपण मुलांची आणि मुलींची संख्या जर मोजली तर मुलींची संख्या मुलांपेक्षा या शाळेमध्ये जास्त आहे. नटराज सरांची सगळी कीर्ती मला माहित आहे. त्यांचं काम मी आता त्यांच्या दालनामध्ये पाहत होतो की अत्यंत उत्तम असं काम चारित्र्यवान विद्यार्थी घडवण्याचं, नीतिमान विद्यार्थी घडवण्याचं आणि ज्ञानवंत विद्यार्थी घडवण्याचं काम ते अहोरात्र करतायत. नटराज सरांसाठी सुद्धा एकदा आपण क्लॅपिंग करू, टाळ्या वाजवूया. मराठीच्या संदर्भात काही गोष्टी मी तुम्हाला या निमित्तानं सांगेन, काही कविता म्हणून दाखवेन आणि फार कमी वेळामध्ये तुम्हाला कंटाळा येणार नाही, तुमच्या कपाळावर आठ्या पडणार नाहीत याची काळजी घेऊन मी भाषण करेन. मी 35 वर्ष MA, MPhil आणि PhDच्या मुलांना शिकवलं. छोट्या मुलांना शिकवायचं भाग्य माझ्या नशिबात नव्हतं. ती संधी नटराज सरांनी आणि बोर्डे सरांनी मला ठिकाण दिली. बोर्डे सर हे नामांकित महाराष्ट्रात एक मोठे वकील आहेत, आपल्याला कल्पना असेल, आपले विश्वास आहेत संस्थेचे. राज्यघटनेचा, कायद्याचा त्यांचा अभ्यास अत्यंत मोठा आहे. गांधीजी सर आहेत तिथे, त्यांचा एक मोठा अभ्यास आहे. गजलेचे ते मोठे अभ्यासक आहेत, पत्रकार आहे, त्यांचा एक मोठा लौकिक या ठिकाणी. मराठी भाषेबद्दल 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो, विद्यार्थ्यांच्या काळजीपूर्वक लक्षात घ्या, तुम्हाला त्या भविष्यामध्ये कामाला येतील, उपयोगी पडतील. एक 6 महिन्यापूर्वी, ऐकताय व्यवस्थित? 6 महिन्यापूर्वी राज्य सरकारनं भारतातलं मराठीचं पहिलं विद्यापीठ सुरू केलेलं आहे. पहिलं विद्यापीठ भारतातलं मराठीचं पहिलं विद्यापीठ भारतात विद्धपूर नावाच्या गावात सुरू झालं. हे विद्धपूर गाव तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती येथे आहे. 35 किलोमीटर अंतरावर. देशातलं पहिलं मराठीचं विद्यापीठ स्थापन झालं. आणि मी फार नम्रतेने सांगतो की त्या विद्यापीठाच्या घटना समितीचा मी एक सदस्य होतो. या विद्यापीठ स्थापनेमध्ये फक्त मसुदा तयार करणे 4च लोक होते, त्याच्यात मी एक होतो. हे विद्यापीठ विद्यापूरलाच का झालं तर मराठी मधला पहिला लीळा चरित्र ग्रंथ तिथे लिहिला गेला म्हणून. महानुभाव संप्रदायाचा पहिला ग्रंथ, अंजली त्यांनी मगाशी उल्लेख केले काही महत्वाचे. मराठी मधलं पहिलं व्याकरण रिद्धपूर मध्ये लिहिल्या गेलं. पहिलं व्याकरण, पहिला ग्रंथ, गद्य ग्रंथ. आणि नीतीशास्त्राबद्दलचा पहिला विचार हा तिथे निर्माण झाला. म्हणून
फडणवीस साहेबांनी या राज्याचे अत्यंत ज्ञानी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री यांनी हे विद्यापीठ रिद्धपूरला स्थापन केलं. ही नोंद तुम्ही कायम लक्षात ठेवा. दुसरी एक नोंद, अंजलीताईंनी त्याचा उल्लेख मागाशी केला, तो एक महत्वाचा उल्लेख आहे. मागच्या महिन्यापूर्वी, कोरडे सर जास्त माझ्यापेक्षा चांगलं सांगतील, राज्य सरकारनं असं एक परिपत्रक प्रकाशित केलं, प्रसिद्ध केलं, ज्याला आपण GR असं म्हणतो इंग्रजीमध्ये. त्या परिपत्रकामध्ये असं सूचित केलं की महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मराठी बोलली जाईल, लिहिली जाईल आणि संवादासाठी ती वापरली जाईल. आज हा भाषा गौरव दिन साजरा करताना ही गोष्ट फार महत्वाची आहे की सगळ्या शासकीय ऑफिसमध्ये, सगळ्या निमशासकीय कार्यालयामध्ये, सर्व ठाई जिथे जिथे सार्वजनिक जागा आहेत त्या सगळ्या ठिकाणी, बँकांमध्ये सगळी कागदपत्र ही मराठीमध्ये असतील. सर्व अधिकारी मराठी बोलतील आणि जे अधिकारी मराठी बोलणार नाहीत त्यांना नोटीस बजावली जाईल. ही गोष्ट महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या आपल्यासाठी किती आनंदाची आहे, फार आनंदाची आहे. आपण पाहतो की सगळ्या शासकीय कार्यालयामध्ये कागदपत्र, बँकेच्या स्लिपा या इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये त्या असतात. आता त्या मराठीमध्ये करणं अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. या राज्यामधली बँक ऑफ महाराष्ट्र नावाची मोठी बँक आहे, त्या बँकेने कधी सुरू केलंय सगळं काम मराठीमध्ये. त्याच्यामुळे आपल्या आई वडिलांची बँकेमध्ये अडवणूक होणार नाही. आपण जसं बोलू तसं अधिकाऱ्यांना ऐकून घ्यावं लागेल, समजून घ्यावं लागेल, शिकून घ्यावं लागेल. नाहीतर मग महात्मा गांधींच्या भाषेमध्ये चले जाओ असं आपल्याला म्हणावं. तर ही गोष्ट मराठी भाषा आणि साहित्याच्या दृष्टीनं अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि इतक्या आनंदाच्या क्षणी, इतक्या आनंददायक गोड मुलांसमोर मी बोलतोय. मी तर म्हातारा मनुष्य आहे, माझे केस सगळे पांढरे झाले. तेव्हा तुमच्या सोबत बोलताना मला खूप आनंद होतो आहे. मला सरांनी सांगितलं, मगाशी नटराज सरांनी सांगितलं, वकील साहेबांनी सांगितलं की या शाळेतली मुलं मराठीतली अत्यंत गाजलेली पुस्तकं वाचतात. किती सुंदर गोष्ट ही. हे वाचून घेणाऱ्या सर्व शिक्षिका भगिनींचं मी कौतुक आणि अभिनंदन करतो. त्यांनी हे महत्वाचं काम या मुलींकडून आणि मुलांकडून करून घेतलेलं आहे. मला सांगण्यात आलं की APJ अब्दुल कलाम यांची पुस्तकं वाचणारी या शाळेमध्ये मुली आणि मुलं आहेत. भालचंद्र नेमाडे यांची कोसला नावाची कादंबरी इथली मुलं वाचतात. अशी अनेक महत्वाची पुस्तकं. महात्मा गांधींचं सत्याचे प्रयोग हे पुस्तक ही मुलं वाचतात. अभय बंगांचं माझ्या साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक वाचलं जातं. विवा शिरवाडकरांचं नटसम्राट नावाचं नाटक मुलं वाचतात, नाटक पाहतात. विशाखा नावाचा कविता संग्रह ते वाचतात. मंगेश पाडगावकरांचा बोलगारी नावाचं पुस्तक ते वाचतात. किती किती नावं सांगू. मी आता सध्या वाचतोय घरी कोसला. इतकी वेळा वाचलं मी. मला ते अर्ध पुस्तक पाठ झालं वाचून. 50-60 वर्ष या पुस्तकाला